Hi friends, in this session we are going to see the present continuous tense. Okay, present continuous tense. The other name of present continuous tense is the present progressive tense. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स त्यालाच मराठीमध्ये आपण चालू वर्तमान काळ असं म्हणतो. ओके, तर आता हे लक्षात घ्या की याचा सिम्पल फॉर्म्युला काय की सब्जेक्ट ॲम इज आर वर्बला एन जी प्रत्यय आणि अदर मॅटर जे आहे ते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स हे आपण इथे घ्यायचं आहे. ओके, तर आता हे बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे खूप साऱ्या ठिकाणी असं यूज होत असतं आणि हे रेग्युलर स्पोकन इंग्लिशमध्ये याचा खूप प्रमाणामध्ये यूज होत असतो. तर आता सिम्पल प्रमाणे ते लक्षात घ्यायचं आहे की प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स कशासाठी यूज होतो. तर द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स इज यूज टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट आर कंटिन्यूइंग टू हॅपन. म्हणजे ज्या क्रिया चालू आहेत, ज्या सध्या क्रिया चालू आहेत ते ते बोलण्यासाठी आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा यूज करतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल आय एम इटिंग माय लंच, मी लंच करत आहे. आय एम वॉचिंग टेलिव्हिजन, मी टी व्ही पाहत आहे. शी इज रीडिंग बुक, ती पुस्तक वाचत आहे. म्हणजे आता इथे लक्षात घ्या की एखादी गोष्ट सुरू आहे म्हणजे ती संपलेली नाही, कंटिन्युअस आहे, त्याच्यासाठी आपण क्रिया चालू आहे त्याच्यासाठी आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा चालू वर्तमान काळाचा वापर इथं करतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्षात घ्या की चालू क्रिया आहे त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. एक क्रिया आहे ती की सध्या तुम्ही कंटिन्युअसली काम करताय, जसं की फॉर एक्झाम्पल आय एम इटिंग माय लंच, हे सध्याची क्रिया चालू आहे. पण शी इज रिडिंग अ बुक याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. शी इज रिडिंग बुक म्हणजे एखादं पुस्तक ती वाचत आहे. म्हणजे आज थोडं वाचलं तिने, ती दुसऱ्या दिवशी थोडंसं वाचेल, तिसऱ्या दिवशी थोडे पेजेस वाचेल. म्हणजे ही क्रिया पहा थोड्याशा गॅपने सुरू आहे तरीसुद्धा पुस्तक वाचण्याची क्रिया चालू आहे. त्यावेळेससुद्धा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स हेच घ्यायचं आपल्याला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, अर्थ जवळपास तसाच आहे. ओके, फक्त थोडंसं लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या वेळेस काय यूज करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. ओके, नाव डॅड इज बेकिंग केक. डॅड काय करत आहेत, केक बेक करत आहेत. माय सिस्टर इज लिसनिंग टू म्युझिक, माझी सिस्टर म्युझिक लिसन करत आहे किंवा ऐकत आहे. ओके, द डॉग इज बार्किंग इन द गार्डन, म्हणजे डॉग गार्डनमध्ये बार्किंग करत आहे किंवा भुंकत आहे. वी आर सिंगिंग आवर फेवरेट सॉन्ग, आम्ही आमचं फेवरेट सॉन्ग गात आहोत. माय ब्रदर अँड आय आर प्लेईंग अ कॉम्प्युटर गेम. माय ब्रदर अँड आय आर प्लेईंग कॉम्प्युटर गेम म्हणजे माय ब्रदर आणि आय काय करतोय, मी कॉम्प्युटर गेम खेळत आहे. द टीचर्स आर शोईंग अस अ फिल्म, टीचर्स काय करत आहेत, फिल्म शो करत आहेत. दे आर ब्रिंगिंग अ प्रोजेक्टर इन टू द क्लासरूम, ते काय करत आहेत, क्लासरूममध्ये प्रोजेक्टर आणणार आहेत किंवा आणत आहेत किंवा आणणार आहेत. इथे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे, अर्थ दोन्ही प्रकारे होऊ शकतात. आता दुसरा यूज काय आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा, इथे लक्षात घ्यायचा आहे. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स इज ऑल्सो यूज टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट आर प्लॅन्ड फॉर द फ्युचर. आता जवळच्या ज्या गोष्टी आहेत जे भविष्यकाळामध्ये आपण वापरतो, जसं की भविष्यासाठी नियोजित काही तुम्ही समजा प्लॅनिंग केलं आहे, काही भविष्याचं तुमचं नियोजन आहे, तर ते सांगण्यासाठी सुद्धा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये चालू वर्तमान काळाचा वापर इथं होत असतो. आता उदाहरणार्थ बघा, आय एम गोइंग टू द लायब्ररी टुमॉरो, मी उद्या लायब्ररीला जाणार आहे. आता हे बघा, आय एम गोइंग टू द लायब्ररी टुमॉरो याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की मी उद्या जाणार आहे, म्हणजे फ्युचरमधली गोष्ट आपण सांगतोय तरीसुद्धा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये ह्याचा यूज करतोय. ओके, म्हणजे प्लॅन केलेला आहे, म्हणजे आपल्याला आत्ताच म्हटल्याप्रमाणे प्लॅनिंग केलेल्या गोष्टी आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये यूज करतो. जसं की माय सिस्टर इज गिविंग मी हर बाईक व्हेन शी गेट्स हर न्यू वन, म्हणजे माझी बहीण मला तिची बाईक देणार आहे जेव्हा ती तिला नवीन घेतले जाईल त्यावेळेस. ओके, अशा अर्थाने आपण इथे घेऊ शकतो. वी कांट गो टू द मूवी टुमॉरो बिकॉज माय मॉम इज वर्किंग, आपण उद्या जाऊ शकणार नाही कारण माझी आई काम करत आहे. वी आर हॅव्हिंग अ बार्बेक्यू ऑन संडे, आता आम्ही संडेला बार्बेक्यू करणार आहोत किंवा बार्बेक्यू करून खाणार आहोत, वाटेवर काय असेल ते, किंवा बार्बेक्यू हॅव्हिंग करणार आहोत किंवा घेणार आहोत. तर आम्ही हे प्लॅन आहे, संडेला आम्ही काय करणार आहे त्याच्याविषयी हा प्लॅन आहे. वी आर हॅव्हिंग बार्बेक्यू ऑन संडे, त्याच्यामुळे इथे पण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा यूज होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता ऑल माय फ्रेंड्स आर कमिंग टू माय पार्टी नेक्स्ट वीक, आता बघा
नेक्स्ट वीकचा प्लॅन आहे, तुम्ही प्लॅनिंग केले ना नेक्स्ट वीकमध्ये, तरीसुद्धा ऑल माय फ्रेंड्स आर कमिंग टू माय पार्टी. म्हणजे इथे सर्व माझे मित्र हे नेक्स्ट वीकमध्ये येणार आहेत हे सांगितलेलं आहे फ्रेंड्स, इथे लक्षात घ्या. वी आर टेकिंग माय कझिन टू द झू लेटर टुडे. म्हणजे आमच्या कझिनला आम्ही आजच्या नंतर म्हणजे लेटरमध्ये काय करणार आहे, झूला घेऊन जाणार आहोत, असं इथं आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स जो आहे तो फ्युचरचे जे प्लॅनिंग आहेत, म्हणजे तुम्ही जेही प्लॅन करणार आहात ते प्लॅनिंग सांगण्यासाठी तुम्हाला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळाचा यूज करायचा आहे, इथे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघा काही एक्झाम्पल्स आणखी पाहूया जेणेकरून स्पोकन इंग्लिशसाठी त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. आय एम इटिंग मँगो, मी आंबा खात आहे. वी आर गोइंग टू मार्केट, आम्ही बाजारात जाणार आहोत. वी आर लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकत आहोत. ही सिंगर सॉन्ग, तो गाणे गात आहे किंवा म्हणत आहे. शी इज रिडिंग अ बुक, ती पुस्तक वाचत आहे. दे आर डुईंग ग्रेट वर्क, ते उत्तम काम करत आहेत. इट इज रेनिंग, ओके सॉरी इट इज रिंगिंग, ते वाजत आहे. ओके, इट इज रिंगिंग किंवा इट इज रेनिंग असं जर म्हटलं तर पाऊस पडत आहे असा अर्थ होईल त्याचा. द टीचर इज टीचिंग इन द क्लास, शिक्षक वर्गात शिकवत आहेत. ओके, द टीचर्स आर टीचिंग इन स्कूल, शिक्षक वर्गात शिकवत आहेत. ओके, बरोबर. राधा इज वॉचिंग अ कॉमेडी मूवी, राधा एक कॉमेडी चित्रपट पाहत आहे. हे काय पॉझिटिव्ह सेंटेन्स झाले. त्याचबरोबर आता निगेटिव्ह सेंटेन्स. आता ज्याप्रमाणे करत आहे असं आपण सांगत असतो त्याचप्रमाणे करत नाही अशा अर्थाने आपण इथे निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये इथे लक्षात द्या, वी आर नॉट वॉचिंग टी व्ही, आम्ही टी व्ही पाहत नाही आहोत, आम्ही टी व्ही पाहत नाही. ही इज नॉट वर्किंग व्हेरी हार्ड, तो फार कष्ट करत नाही. ओके, म्हणजे इथे लक्षात घ्यायचं आहे की निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना तुम्हाला ॲमिज आर जे आहे त्याच्यापुढे नॉट यूज करायचं आहे. ॲमिज आरच्या पुढे नॉट यूज कसं करायचं ते आपण मागील सेशनमध्ये पाहिलेलंच आहे. तर सिम्पल आहे, ॲमिज आरच्या पुढे नॉटचा यूज करायचा आहे आणि ॲज इट इज सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे. ओके, पुढे चला. आय ॲम नॉट ड्रायव्हिंग नाऊ, मी आता गाडी चालवत नाही. द बर्ड्स आर नॉट चर्पिंग टुडे, आज पक्षी किलबिलाट करत नाहीत. चिल्ड्रन आर नॉट मेकिंग नॉईज, मुले आवाज करत नाहीत. ओके, रमेश इज नॉट स्टडिंग, रमेश अभ्यास करत नाही. इट इज नॉट रेनिंग, पाऊस पडत नाही किंवा पाऊस पडत नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स इथे बनवू शकतो. इझी आहे, तुम्ही पण इथे अशा प्रकारे सेंटेन्स बनवायचा ट्राय करा जेणेकरून तुम्हाला इझी होऊन जाईल. पुढे बघा, आता निगेटिव्ह सेंटेन्स संपल्यानंतर आपण थोडेसे क्वेश्चन्स लक्षात घेऊया. क्वेश्चन्समध्ये आपल्याला माहिती आहे की ॲज रेग्युलर रूलनुसार जे हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे ॲम इज आर हे सुरुवातीला घ्यायचं आहे, म्हणजे सेंटेन्सच्या आधी ते सेंटेन्स ॲज इट इज बनवायचं आहे. जसं की आता इज शी कमिंग नेक्स्ट संडे, ती नेक्स्ट संडेला येत आहे का. ओके, आता इथे इज बघा, इज हे सुरुवातीला घेतलेलं आहे आणि इथे क्वेश्चन मार्क्स आपण ॲड केलेला आहे. राईट, म्हणजेच इथं तुमच्या लक्षात येत आहे की क्वेश्चन बनवत असताना आपल्याला हेल्पिंग वर्ब जे आहेत म्हणजे ॲम इज आर हे सुरुवातीला घेऊन क्वेश्चन बनवायचं आहे. पुढे बघा, इज द चाइल्ड स्लीपिंग, मुले झोपले आहेत का. आर यू ड्रिंकिंग वॉटर, तुम्ही पाणी पित आहात का. आर दे वॉचिंग टी व्ही, ते टी व्ही पाहत आहेत का. इज ही चॅटिंग विथ फ्रेंड्स, तो मित्रांशी गप्पा मारतोय का. इज द मोबाईल वर्किंग प्रॉपरली, मोबाईल नीट चालतो का. ॲम आय लिसनिंग क्लासिकल म्युझिक, ॲम आय लिसनिंग क्लासिकल म्युझिक, मी शास्त्रीय संगीत ऐकतोय का किंवा मी ओल्ड संगीत ऐकतोय का, असं आपण करू शकतो. तर इथे लक्षात घ्या की क्वेश्चन्स बनवत असताना आपण कशा प्रकारे क्वेश्चन्स बनवलेले आहेत त्याचे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे लक्षात आला असेल. खूप इझी आहे फ्रेंड्स. आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर कुठे कुठे करायचा आहे. एक तर चालू क्रिया आहे किंवा जी क्रिया चालत आलेली आहे किंवा एखादं तुम्ही गोष्ट प्लॅन केलेलं आहे ते प्लॅनिंग सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा यूज करू शकता. होप हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल आणि हे सेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. हे अशा प्रकारे तुम्ही तुमचे सेंटेन्स बनवून पहा, खूप इझी आहे. खूप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.